स्पोर्ट्स अमेनी आणि नाईकबा स्पोर्ट्स सोडोली या दोन टीमच्या दरम्यान आणखीन एक कडवी झुंज आम्ही तुमच्या भेटीला आणलेलो आहोत। आमच्याबरोबर ओमकार धामणकर जुडलाय संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा। ओम साई MTC व त्याची टेक्निकल टीम तीही माझ्याबरोबर जुडलेली आहे आणि राज कस्तुरे सर अतिशय चांगली वाणी अप्रतिम दर्जाच्या समालोचनाची भूमिका आपण त्यांच्याही माध्यमातून पाहताय। समालोचन क्षेत्रातील आणखी एक मोठं नाव शाहूवाडी तालुक्याचा आवाज तुमच्याबरोबर जुडलाय राज कस्तुरे सर। आपण पाहताय श्री विठ्ठलाई देवी चषक 2025 हा महासंग्राम आपण सध्या अनुभवताय। प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री विठ्ठलाई देवी चषक 2025 मला वाटते दरवर्षीप्रमाणे अध्यक्ष चषक त्याच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे रंगवाईचा यावेळी स्पर्धेचं अनोळखं आयोजन त्याने विठ्ठलाई देवी चषक 2025 ही महासंग्राम या कळंबोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपण स्पर्धा अनुभवताय। हडलक आळतूर वॉरियर्स टीम पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आहे। सर्जेराव सुहास पाटील अँड कंपनी सर्जेराव अँड कांबळे अँड कंपनी हडलक आहे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। आळतूर टीम मला वाटतंय जिंकलाय अभिनंदने। मॅन ऑफ द मॅच दिला का? ए मॅन ऑफ द मॅच कोण आहे रे? कुणाल कोण आहे बघ ना। ओमकार धामणकर राज कस्तुरे सर मागचे मॅचचे मॅन ऑफ द मॅच कोण आहेत त्याची घोषणा तुम्ही करून द्या। ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं पहिला टी षटक क्रमांक पहिला सुखदेव सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। पहिला बॉल संदीप फेस करेल। पहिला बॉल पॅडल स्वीप केलाय गॅप मध्ये काय फटका सजवलाय। ओ माय गॉड अगदी देखणा अगदी गुदगुदल्या करीत सुई मधून धागा कसा काढावा बॉलला गॅप मधून कसं काढावा याचं प्रात्यक्षिक। बॉल सीमा पार आलाय चौकार। मॅचचा मॅन ऑफ द मॅच आतूर वॉरियर्स टीमचा संतोष कॅप्टन संतोष मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच। यावेळेला फटका चांगला आहे फिल्डिंग तेवढ्याच ताकदीची होती चांगली फिल्डिंग रन मिळणार नाही अप्रतिम फिल्डिंग। संतोष मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच आतूर वॉरियर्स संतोष जाधव चांगला खेळ तुम्ही केलेला आहे तुम्हालाही सन्मानित इथे केले जाणार। खूप चांगला खेळ तुमच्याही माध्यमातून केलाय। 4 धावा धाव फलकावरती ओव्हर नंबर पहिलं सुरू आहे। धनाजी पाटील कप पॉइंटला आपण पाहताय लॉंग ऑनला पाहताय अजित पाटील तिकडे इन ऍक्शन मध्ये त्यालाही पाहताय। मिड ऑनला चाललाय बॉल फिल्डिंग चांगली होती सिंगल कंप्लीट होते सिंगल बरोबर टीम इथेही पुढे 7 या आकड्यावरती। चला संतोष दादा मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपण या लगेच तुम्हालाही सन्मानित इथे केले जाणार। खूप चांगला खेळ तुमच्याही माध्यमातून झालाय। संतोष जाधव मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द मॅच। श्री स्पोर्ट्सचे संघ मालक STPL साठी खास करून संघ त्यांचा असतो श्री स्पोर्ट्स या नावाने आणि त्याचे ओनर्स देखील आहे आणि खेळ देखील तशाच प्रकारचा झालाय। खूप चांगला खेळ संतोष जाधव। तर मी विनंती करतोय अतिथी मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते काका आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण कृपया परिधान करा। काकांच्या शुभ हस्ते शिवाजी दादा पाटील काका शिवाजी पाटील काका आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण कृपया परिधान करा। संतोष जाधव आपण लगेच या वेळ न घेता खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून झालाय। श्री स्पोर्ट्सचे संघ मालक STPL मध्ये आपण त्यांनाही पाहणार आहोत त्यांच्या नावाने STPL साठी त्यांचाही संघ पुरस्कृत करण्यात आलाय। चला 5 बॉलचा खेळ संपलाय धावफलकावरती धावा सध्या आपण पाहताय अमिनी टॉस पराजय झाल्यानंतर 8 धावा धावफलकावरती। संतोष जाधव या खेळाडूला इथे सन्मानित केलं जात आहे काकांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच ची अप्रतिम दर्जाची ट्रॉफी श्री विठ्ठलाई देवी चषक 2025 घमासान आपण सध्या अनुभवताय। पहा लॉंग स्टॉप रिजनला सीमारेखेच्या बाहेर चौकार ठोकाडीचे
अप्रतिम. प्रत्येक क्षणाला प्रत्येक मुवमेंटला कशा प्रकारची डीजे कशा प्रकारची सॉन्ग तुमच्यापर्यंत वाजवण्याचा प्रयत्न करतोय. अप्रतिम. रोहितलाही आपण सध्या पाहताय. रोहितचंही मी स्वागत करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती आहे. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये महाराज आलाय सेकंड ओव्हर मध्ये. चला अजित पाटील थोडं फास्ट खेळा. बारा धावा धावफलकावरती आदिनाथ आलाय सेकंड ओव्हर मध्ये. आदिनाथ सारख्या गोलंदाजाला इथे प्राधान्य दिलं जात आहे. 12 धावा. यावेळेला पहा बॉलर बॅक ड्राईव्ह थोडंसं फंबल झालाय. सिंगल घेण्याचा मानस. डेंजर एंडला धोक्याची घंटा परंतु सिंगल कंप्लीट होते. स्वतःला सावरलाय. हे पहा क्रिकेटची खरी ओळख कोणाला म्हणतात. हे सिंगल आहे जाऊ द्या हरकत नाहीये. सिंगल झाली हरकत नाही असं कॅप्टनने म्हटलंय. संपूर्ण टीमचा सपोर्ट पहा. नाईकबा टीम सोंडोली अजित पाटील अँड आर्मी सध्या इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय. 13 धावा धावफलकावरती. यावेळेला पहा दिशा खराब आहे. अवे फ्रॉम द बॉडी. पंजानी दंडित केलाय. पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलची सांगता होती. व्हाईट बॉलच्या जोरावरती एक्स्ट्रा मिळते. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. दीपक लाड तुझंही स्वागत आहे या क्रीडांगणावरती. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होते. 2 धावाच्या जोरावरती 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 धावा सध्या आपण पाहताय. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 16 धावा ऑन बोर्ड आपण सध्या पाहताय या क्रीडांगणावरती. कमबॅक करावं लागेल. बॉल आहे स्विंग अँड मिस. चेंज ऑफ द पेस. शहराचा वेध घेतलाय. अगदी गतीने बीट केलाय. चांगल्या बॉलची पिचिंग होते. गतीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. फलंदाजापेक्षा गोलंदाज इथे चांगल्या प्रकारे श्रेष्ठ आहे. आदिनाथने कमबॅक केलाय. चांगल्या बॉलची पिचिंग होती. डान्सिंग डाऊन द विकेट. स्ट्रेट ऑफ द ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय गॅप मध्ये. आर पार सीमा फरार आलाय. 4 4 4 चौकार. वापर पहा. गॅप मधून बॉल काढलाय. अगदी सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पुन्हा एकदा दिशा खराब आहे. दिशा पुन्हा भरकटलाय. व्हाईट बॉलची सांगता होती. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 नियमानुसार गोलंदाजाला दंडित केलाय. पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलची सांगता होते. एक्स्ट्रा मिळताना दिसते. 21 धावा. यावेळेला पुन्हा चांगला बॉल परंतु पुन्हा दिशा खराब आहे. पुन्हा दिशा भरकटलाय. पंचांनी पुन्हा दंडित केलेला आहे. व्हाईट बॉलची सांगता इथेही होती. व्हाईट बॉल बरोबर टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. 22 धावा. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अमेनी सध्या बॅटिंग करत असताना चांगला खेळ त्यांच्याही माध्यमातून झालाय. मागचा हंगाम 2022-2023 हंगाम त्यानेही अक्षरशः गाजवलाय. यावेळेला पहा खुलबट टप्प्याचा बॉल इंटू द ब्लॉक होल. बॉल झालाय थ्रू द कव्हर केलाय. एक मिनिट दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील अगदी वेगानं कन्वर्ट केलाय. अगदी चिताच्या चपळाईनं अगदी हरणाच्या वेगानं एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश मिळालंय. 2 धाबा अगदी वेगानं कन्वर्ट होत आहे. 2 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या इथेही वाढते. मनोज दादा चव्हाण यांचंही आगमन होतोय. मनोज दादा तुमचंही स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. धन्यवाद डीजे. आपण रोहितला पाहत आहे. डीजे मास्टर अगदी काय तल्लीन पहा. होळीचा सण येतोय आणि होळीच्या अगदी सुमधुर संगीताने आपण पहा होळीची ही आठवण करून दिलाय. खूप चांगलं संगीत.
धावफलकावरती आपण धाबा सध्या स्कोर कार्ड वरती 24 या आकड्यावरती 24 धाबा. यावेळेला पहा यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यश द्या उद्ध्वस्त. दांडी 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 गुल. अगदी काठी काढली जाते. यश डाव उद्ध्वस्त केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. त्रिफळा अगदी उद्ध्वस्त केलाय. पहा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टॉस जिंकल्यानंतर सोंडोली टीम सध्या बॉलिंग करत असताना धाबा त्याने खर्च केलेले आहे 2 ओव्हर नंतर 24 आणि 2 अमूल्य विकेट त्याने आपल्या नावी केलाय. ओव्हर नंबर 3 परिवर्तन झालंय आणि 3 आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती नितीन आलाय सध्या. ओव्हर नंबर 3 मध्ये 24 धावा धावफलकावरती. नितीनचा पहिला बॉल लेग स्टिक सोडून चाललाय. त्यामुळे पंजानी हात गेलेले आहे समांतर आणि बॉल आहे अवांतर. व्हाईट बॉलची सांगता होते. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा मिळते. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या 25 25 या आकड्यावरती 25 धावा. ओव्हर नंबर 3 सध्या प्रगतीपथावर असताना 25 धावा. यावेळेला पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, खराब लाईन. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट +1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. पुन्हा 2दा बाईट होती. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या पुन्हा वाढते. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स अमेनी टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती 27 धावा ऑन बोर्ड. लॉस ऑफ द 2 विकेट 27 धावा. यावेळेला पाहू शकाल बॉलला हुक केलाय आणि 6 धावा बुक केलाय. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एमटीसी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल बॉल कशा रीतीने आलाय. स्विंग अँड मिस चेंज ऑफ द पेस होता त्या बॉल पर्यंत नजर अखेरच्या क्षणापर्यंत कशा रीतीने ठेवलाय. हुक पहा कॅमेरामॅनने कैद केलाय. हे बॉल अक्षरशः कॅमेरामॅनने कैद केलाय. ओम साईड टेक्निकल टीम ओम साई एमटीसी व त्यांची टेक्निकल टीम तीही माझ्या बरोबर जुडलेली आहे. काय फटका खेचलाय. यावेळेला स्विंग अँड मिस हाफ ट्रॅकर बॉल आहे. फटका फसलाय. चुकी झाली. बॉल पुन्हा एकदा सीमा रेषा पार. षटकार. झाली त्या चुकीचा भूदंड भरावा लागेल. चुकी निर्माण झाली. क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही राज सर. यावेळेला पहा चेंज ऑफ द पेस. आता थोडा डोक्याचा वापर झालाय. आता गती कमी केली आणि पहा यश उद्ध्वस्त झालंय. फलंदाज गॉन गॉन गॉन. आणखीन एक विकेटचं बटन. फलंदाज बाद.
त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय संतोषदादा जाधव युनिकेअर इंडिया ऑफ नवी मुंबई तृतीय पारितोषिकाचं मानकरी त्यांच्याही माध्यमातून आम्हाला मिळालं आहे. खऱ्या अर्थाने त्यांचाही मोलाचा योगदान आमच्या या विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स चषक 2025 मध्ये त्यांचंही ते खऱ्या अर्थाने योगदान राहिलं. त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. आपलं स्वागत आहे दादा संतोषदादा जाधव. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस खऱ्या अर्थाने ट्रॉफी आम्हाला मिळालंय. सन्माननीय आदरणीय संतोषदादा जाधव यांचंही आम्ही स्वागत करतोय. नाऊ बॅक टू द क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यावेळेला फटका चांगला खेळलाय. मिड विकेटला चाललाय. फिल्डिंग चांगली होते. पाहता दोन्ही धाबा वेगाने कन्वर्ट होत आहे. 2 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या धावफलकावरती 42. 42 धाबा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 3 सध्या अजूनही सुरू आहे. 42 धाबा सध्या आपण पाहत आहे. यावेळेला चांगला बॉल चेंज ऑफ द पेस. पुन्हा बॉलला विकेट कीपरचा वेध घेतलाय. एक बॉल बाकी आहे का सर? एक डॉट आला ना बाबा. अरे मध्ये चेंज ऑफ पेस केलता ना. यस ओव्हर झाली दादा. ओव्हर झालाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 42 धाबा झालेल्या आहेत. एक डॉट बॉल देखील मध्ये आला होता. यस 3 ओव्हरचा खेळ संपलाय. नाही डॉट आला होता. एक डॉट बॉल आला होता. मध्ये डॉट आला होता. संपूर्ण स्कोर कार्ड मी तुम्हाला सांगतो पहा. 2 षटकार आलेत. त्याच्यानंतर एक डबल, एक आताचा डॉट आणि एक मध्ये डॉट होता. असे 6 बॉल. पहा पहिला व्हाईट बॉल होता. त्याच्यानंतर व्हाईट +1. त्याच्यानंतर षटकार. त्याच्यानंतर षटकार. त्याच्यानंतर व्हाईट बॉल. त्याच्यानंतर परत व्हाईट बॉल, डबल, डॉट. चला 5 बॉल झालेले आहेत असे आमचे स्कोर कार्ड म्हणतायत. यस 5 झालेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला क्षमा असावी. दिलगिरी व्यक्त करतोय. माफी मागतोय. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स आम्ही. यस 5 बॉल झालेत. अखेरचा बॉल शिल्लक आहे. 42 धाबा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे. 42 धाबा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक दांडीगुल. आणखीन एक फलंदाज. बाद बाद बाद. जे 3 ओव्हरचा खेळ संपला. 42 धाबा धावफलकावरती आहे. चला नेक्स्ट मॅच साठी मी अनाउन्समेंट करेल. राज कस्तुरे सर नेक्स्ट मॅचचा टॉस आपण कृपया घ्यायचा आहे. श्री काळमादेवी स्पोर्ट्स जांभूर आणि निनाई स्पोर्ट्स निनाई परळे. निनाई स्पोर्ट्स निनाई परळे आणि काळमादेवी स्पोर्ट्स जांभूर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार याची दक्षता घ्या. अन्यथा पॅनलाइज केले जाणार याची तुम्ही दक्षता घ्या. राज कस्तुरे सर इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार याची दक्षता तुम्ही घ्या. 3 ओव्हर झाले ना बाबा. 42 धावा. योगेश आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. बॉल चालाय कार्पेटच्या साह्याने. शॉट फाईन निघला चाललाय. पाहता 2 धाबा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि दोन्ही धाबा मिळत आहे. 2 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या 44 44. ओव्हर नंबर 4 सध्या सुरू आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जांभूर आणि त्याचबरोबर निनाई परळे इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार याची दक्षता दोन्ही टीमने घ्यायची आहे. राज कस्तुरे सर टॉस बॉक्स मध्ये जुडलेले असेल. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी. चांगला बॉलनं विकेट कीपरचा वेध चांगल्या रीतीने घेतलाय. यावेळेला बॅटरला बीट केलाय. 44 44 धावा आपण सध्या पाहत आहे. ओव्हर नंबर 4 सुरू आहे.
ओव्हर नंबर 4 सध्या सुरू असताना 44-44. यावेळेला पहा बाटची कडा कॉट बिहाइंड टिपले झेल संपले बॅटरचा खेळ. बॅटर होईल बाद आणखी एक विकेटचं बटन ठोकाडी इझी. साठी आले तुमचं स्वागत आहे पहिल्यांदाच आमच्या या विठ्ठलाई स्पोर्ट्स कडवीमध्ये. चला राज कस्तुरे सर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार याची दक्षता तुम्ही घ्या. स्कोर कार्ड वरती आपण धावा सध्या पाहताय 44-44 धावा. ओव्हर नंबर 4 सुरू असताना कमबॅक करावं लागेल. काय घडणार काय बिघडणार. 44 बॉलर पुन्हा एकदा तयार. ओर द विकेटने यावेळेला पुन्हा चेंज ऑफ द पेस कमी गतीचा बॉल. आणखीन एक विकेट आणखीन एक फलंदाज आल्या पावली. अनिल गॉन आल्या पावली फलंदाज बाद. सर 4 बॉलचा खेळ संपलाय फक्त 2 बॉल राहिलेले आहेत. हे सन्माननीय आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस ऑन हॅट्रिक बॉल. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आपल्या नावी करेल का. बॉलर तयार ऑन हॅट्रिक. फटका थ्रू द कव्हर खेळलाय परंतु बॉल चालाय कव्हरला. पाहता दोन्ही धाबा कन्वर्ट होत आहे. 2 धाबा बरोबर टीमची धावसंख्या 46 धाबा. शेवटचा बॉल. राज कस्तुरे सर आहे टॉस बॉक्स मध्ये 46 धाबा. 46 धावा धावफलकावरती आहे. अखेरचा बॉल शिल्लक असताना यावेळेला फटका फसलाय परंतु बॉल चालला लॉंग स्टॉप रिजनला. फिल्डर धावताय बॉल आणि क्षेत्ररक्षक यामध्ये लागली शर्यत. अखेरच्या क्षणाला बॉल न जिंकली शर्यत. बॉल पाहता टप्पा आर पार सीमा भरार आलाय. 4 चौका. पहिल्या सत्रातील शेवटच्या सामन्याची नाणेफेकी आपण पाहणार आहोत. कळंब स्पोर्ट्स जांभूर वर्सेस निनाई स्पोर्ट्स परळे निनाई दरम्यान आदरणीय प्रदीप पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. सर 50 धाबा झालेल्या आहेत. 51 करायचे आहेत. त्यांना करायच्या आहेत. मला आता नाणेफेकीवरती लक्ष केंद्रित करायचं आहे ते नक्कीच. त्याचबरोबर मी प्रदीप पाटील सरांना खरोखरच आपण आलात आपल्या तरुणांच्या कार्यावरती आणि त्यांच्या कामाला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलात आणि खरोखरच आई विठ्ठलाई देवीचं नाव गेले 2 दिवस या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आवाज गुंजतोय. आई विठ्ठलाईचा जय जयकार होतोय आणि या तरुणाईने केलेला हा मानस ही संकल्पना त्यांना काय तुम्ही शुभाशीर्वाद द्याल. ठीक आहे असो. संध्याकाळी जाताना त्यांच्या पाठीवरती मायेचा हात ठेवलात तरी त्यांना त्यांचं मन आणि छाती 56 इंचांची होईल. त्याचबरोबर मी निनाई स्पोर्ट्स निनाई परळे संघाच्या संगणकाला विनंती करेल की खरोखरच आपले सर्व सहकारी आणि प्रतिनिधी हा भव्य दिव्य सोहळा अखंड महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात खरोखरच सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी ही स्पर्धा आणि हा सोहळा तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहाल. हा सोहळा खूप छान आहे आणि प्रशांत पाटील यांनी मस्त नियोजन आणि सर्व खेळायची संधी दिलेली आहे. हेच मोठं नियोजन आहे. प्रथमतः तुम्ही टॉस जिंकला तर प्रथमतः तुमचं काय डिसिजन असेल.
बॅटिंग. बॅट फर्स्ट. खरोखरच तुमच्या निर्णयाचं मी स्वागत करतो, कारण प्रामुख्याने आपण मर्यादित षटकांचे सामने खेळत असताना प्रामुख्याने फलंदाजीला प्राधान्य देणं खूप महत्त्वाचं असतं, कारण प्रतिस्पर्ध्यावरती जर आपण धावसंख्येचा डोंगर उभा केला तर त्यांना चेस करणं सुद्धा खूप अवघड असतं. खरोखरच चाणाक्ष बुद्धीचा आणि खरोखरच चतुरवाणीचा तो संघाला लाभलेला संघनायक म्हणून तुझं मी नक्कीच या क्षणाला कौतुक करेल आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर श्री काळांबादेवी जांभूर संघाचं आपण प्रतिनिधित्व करत असताना आपल्या संघात सुरेश पाटील सारखा डावखुरा फलंदाज, खरोखरच त्याच्या हाताने कित्येकांच्या चेहऱ्यावरती दस्तक देणारा फेटा कायम आपण महाराष्ट्राची अनबान शान म्हणून ज्यांच्या कौशल्याने तो फेटा कित्येकांच्या डोक्यावरती तुरा शोभून दिसतो, त्यांच्याबद्दल काय सांगाल आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचा मानस काय असेल हे मी तुम्हाला विचारू इच्छितो. सुरेश पाटीलबद्दल जर बोलायचं झालं तर आमचा सलामीचा फलंदाज आहे. अतिशय चांगल्यारीत्या फलंदाजी करतो. लेफ्ट हँडेड असल्यामुळं त्याचं एक ॲडव्हान्टेज आम्हाला भेटतं आणि तो बघितलं तर आमच्या संघात तशी ऊर्जा निर्माण करण्याचं काम हे सुरेश आणि आमची सलामीची जोडी त्याच्या जोडीला भरत हे असेल. आता गोलंदाजी करायची आहे तर समोरच्या संघाला कमीत कमी आम्ही 35 ते 40 या धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करू. आणि नियोजनाचं बोलाल तर कालपासून मी पण बघतोय अतिशय सुंदर असं आणि देखणं असं नियोजन पाहायला मिळतं. प्रशांत पाटील असतील शिवाय कडवे टीम या सर्वांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलं आहे. खरोखरच तुमच्याबरोबर एक बंधुप्रेम टिकवून ठेवणार एक नामवंत युवा उद्योजक म्हणून भारत कांबळेसारखा खेळाडू तुमच्या संघाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना त्याचा सहवास लाभतो, तर त्याबद्दल काय सांगतील? कारण कोणतीही आपल्या डोक्यात हवा आणि खरोखरच आपण ज्या उद्योग क्षेत्रावरती वाटचाल करत असताना आपले सर्व सहकारी आपल्या समवेत असावेत अशी त्याची विचारधारणा, त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच एक चांगली कल्पना आहे. भरतबद्दल जर बोलायचं झालं तर सर्वांना सामावून घेणारा तो एक खेळाडू आहे. त्याच्या खेळाडू म्हणण्यापेक्षा एकतर माणूस म्हणून एक तो चांगला आहे. आणि बोलायचं झालं तर एक कोणतंही नियोजन असेल त्या नियोजनाला सपोर्ट करतो. त्याचबरोबर आमच्या संघातील इतर खेळाडूंना देखील त्याच पद्धतीनं तो रिस्पेक्ट देतो. आणि वैयक्तिक जर बोलायचं झालं तर वैयक्तिकरित्या बोलायचं झालं तर तो देखील त्या चांगला आहे. आणि आमच्या टीमसाठी जर बोलायचं झालं तर आमचे 2 ओपनर, मग त्याच्यामध्ये भरतचं देखील नाव आहे. हे 2 ओपनर आमच्या टीमची जान म्हणलं तरी हरकत नाही. खरोखरच वेल्डन. दोन्ही संघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर प्रदीप पाटील साहेबांचंही खूप हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी एक आवाज आणि एक वाणी आपण ऐकणार आहोतच, परंतु प्रशांत पाटीलने एवढं सर्व काही उभं केलं असताना प्रामुख्याने त्यांचा एकच म्हणणं आहे, त्यांचा मानस एक, फक्त माझं एकट्याचे नाव न घेता हे सर्व प्राधान्य श्री विठलाई स्पोर्ट्स कडवे संघाचा आहे. हा प्रामुख्याने त्यांचा खरोखरच विचार मी सर्वांपर्यंत पोहोचवतोय. आणि यानंतरचा आवाज आपण ऐकू. मॅन फ्रॉम वाशी राहुल राठोर. हॅलो राज सर, आपण प्रशांतचं नाव नाही घेत, सगळ्या खेळाडूंच्या मनामध्येच प्रशांत नाव हा बसलेला आहे. विठलाई स्पोर्ट्स कडवे म्हटल्यानंतर प्रशांत पाटील नाव हे आवर्जून घ्यावं लागतो सर. सलामीची जोडी, बॅक टू द क्रिकेट. पहिला बॉल भन्नाट वेग धारण केलाय. पहिला बॉल काय तेज तरार होता, भन्नाट वेग धारण केलाय. बंदुकीची गोळी कशी वेगाने निघते. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती राजेश अमिनी एक्सप्रेस, अगदी वेगवान बॉल, भन्नाट वेग धारण केलाय. बंदुकीची गोळी कशी वेगाने निघते, अक्षरशः वेगाने निघालाय. बाळा पाणी भरून दे ना. चला, स्पार्टन 11 पुसाळे क्षमा असावी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमचा राहिलाय. विनोद, स्पार्टन 11 पुसाळे विनोद क्षमा असावी विनंती करतोय आपण या, आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जावा. विनोद, अंकुश अँड कंपनी लगेच या. क्षमा असावी, थोडा जेवण करा, त्याच्यानंतर जेवायला बस. येस विनोद, जेवल्यानंतर लगेच या. दोन धाबा 2 बॉलचा खेळ संपला. 51 धाबांचा पहाटला करायचा आहे. 51 धाबा बनवायच्या आहेत. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, तेच तरार बॉल. पुन्हा विकेट किपरचा वेध घेतलाय. याही वेळेला डॉट बॉलची सांगता होती. चांगला बॉल, अगदी वेगावर स्वार निर्माण झालाय. 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले. जर सन्माननीय आदरणीय सर्जेराव दादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक
अगदी जाहीर झालाय. यावेळेला पहा स्ट्रेट ऑफ द ड्राईव्ह केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह बॉल चाललाय. फिल्डिंग सुनील होता. चांगली फिल्डिंग होती. सुनील वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. खूप चांगला किताब या खेळाडूने जिंकलाय. अप्रतिम फिल्डिंगचा फॉर्मेट सातत्याने टीम अमेनी कडून या खेळाडूला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतो. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती 3 धावा. पहिलं षटक सुरू असताना 51 धावांचा पहाटला करायचा आहे. 51 धावा तुम्हाला बनवायच्या आहे. टीमची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती. यावेळेला चांगला बॉल आहे भन्नाट वेग, परंतु बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टीरक्षकांनी तमाम काम चोख बजावलाय. 5 बॉलचा केस संपलाय. 3 धावा धावफलकावरती. पॉवर प्ले सुरू असताना देखील राजेशचं मी कौतुक करेल. या दोन्ही धुरवीर फलंदाजाला अक्षरशः थांबून ठेवलाय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. अप्रतिम टप्पा, लाईन लेन सगळ्या गोष्टी. असं म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेटमध्ये जिद्द मेहनत चिकाटी या सर्व गोष्टी असायला पाहिजे आणि तशाच प्रकारचं प्रात्यक्षिक आपण सध्या पाहताय. ज्यावेळेला फुल टोस आहे त्याला हलक्या हाताने ढकललाय आणि टिपले झेल, लॉलीपॉप झेल, चुकी होणार नाही. टिपले झेल संपलाय. बॅटरचा के फलंदाज गॉन गॉन गॉन. योगेश परतलाय. धनाजी पाटील यांच्या डोक्यावरती प्रश्नचिन्ह पडलाय. आता अजितला कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. अजितने 6 मारले ना तर मनोज चव्हाण आणि माझ्याकडून आहे ना 5000चं बक्षीस आहे. अजित पाटील या खेळाडूला सुवर्ण संधी. यावेळेला चांगला बॉल, परंतु व्हाईट बॉल ऑफ स्टिक सोडून चाललाय. अजित पाटील साठी सुवर्ण संधी आहे. 3 लगातार षटकाराला 5000 रुपयाचा कॅश प्राइज. सन्माननीय आदरणीय मनोज चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते 5000 रुपयाचा कॅश प्राइज. अजित पाटील या खेळाडूला 3 लगातार षटकारासाठी संघ अडचणीमध्ये देखील आहे. 5000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. अजित पाटील संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल. बॉलर तयार. यावेळेला पहा पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आहे. त्या बॉलला हुक करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. सिंगल मिळते. पंच म्हणतायत वाईज आहे. बाईच्या स्वरूपामध्ये टीमच्या खात्यामध्ये सोंडोली टीम, धनाजी दादा पाटील व त्यांचा संपूर्ण संघ त्या टीमच्या खात्यामध्ये ही रन ऍड होते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती 5 धावा. 3 लगातार षटकारासाठी 5000 मनोज चव्हाण व प्रशांत पाटील यांच्याकडून. काय होणार, काय बिघडणार? संघ अडचणीमध्ये आहे. अनिल हॅट्रिक विकेटला 3000. ओ माय गॉड, शॉट अंपुल. ओ माय गॉड, अजित पाटीलच्या बॅट मधून लांब 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 वावराच्या बाहेर. बॉल बांधाच्या पल्ल्यात, बॉल सीमा पार. आलाय षटकार. इन ऍक्शन आहे. पहिला बॉल हुक केलाय. बॉलर पुन्हा तयार. 2 हॅट्रिक साठी देखील 2000 आहे. ज्यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल आहे. थोडासा धडपड निर्माण झालाय. पैलवान अजित पाटील, मी हार मानणारा नाही, मी सहज गुडघा टेकणारा खेळाडू नाही. हे प्रात्यक्षिक आहे. हे दृश्य आपण सध्या क्रीडांगणावरती पाहताय. सलग 2 षटकारांसाठी सूरज आणि अजित या दोन्ही खेळाडूंना ऑफर आहे. कृष्णा पाटील याने एक शॉट अंपुल केलाय. फटका फसलाय की काय? बॉलच्या खाली फिल्डर. ओ माय गॉड, तो म्हणेल प्रेक्षक आणि प्रेक्षक म्हणेल क्षेत्ररक्षक. बॉल सीमा पार. आलाय षटकार.
पाहू शकाल व्हाईट बॉलची सांगता होते. अप्रतिम निर्णय, खूप चांगली पंचांची भूमिका. बॉल पहा अगदी डोक्यावरून गेलाय. व्हाईट बॉलची सांगता होते. व्हाईट बॉल आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल व्हाईट बॉल आहे. अनिल, खरंच दिशा भरकटलाय, थोडासा लांब गेलाय बॉल, त्यामुळे व्हाईट बॉलची सांगता होती. 18 धावा धाव फलकावरती. खराब गोलंदाजी, बॉलर तयार. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, बॉल चला गॅप मध्ये झालाय. शॉर्ट पॉइंट लेगला, बॉल गॅप मध्ये, टप्पा टप्पा टप्पा, आर पार, बॉल सीमा फरार, आलाय चौकार. धावा मिळत आहे 4 4 4. पाटील आता बरसलाय, मी हार मानणारा नाही, माझ्या नावामध्ये जीत आहे, माझं नाव अजित आहे. यावेळेला शॉर्ट आंबुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा बाटची कटा, नशिबाशी मिळाली आहे 7. बॉल चाललाय शॉर्ट दरम्यानला, शॉर्ट फाईन लेगला मिळते. सिंगल, सिंगलच्या बरोबर, सिंगलच्या मदतीने ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 23 आकड्यावरती. 23 धावा आणि जिंकण्यासाठी 6 मध्ये करायच्या 28, 12 मध्ये 28, माफ करा. काय बिघडणार, सामना चुरशीचा झालाय. एका बाजूला अजित पाटील हार मानत नाही आहे, एका बाजूला संपूर्ण ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सामेनी संपूर्ण संघाचा सपोर्ट राहिलाय. 12 मध्ये करायच्या 28. काय होणार, काय बिघडणार. थोड्या वेळासाठी पुन्हा एकदा रोहित, आपण पुन्हा ठोका. संदीप आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. संदीप आलाय, परंतु पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न, इथे मी ते एकच रन. लीग बाईचा इशारा आलाय. अजित पाटील, मी हार मानणारा नाही. 11 बॉल आणि 27 करायचे आहे. काय होणार. या वेळेला फटका चांगला आहे. बॉल झालाय मिड विकेटला, इथे मी इथे फक्त सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होणार का. पाहता पाहता दोन्ही धाबा अगदी वेगाने कन्वर्ट होत आहे. 2 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या 26 धावा. अजूनही 10 मध्ये करायच्या 25. मॅच अजून ऑन आहे. 10 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, टिपलाय, इथे पहा. टिपण्याचा प्रयत्न, झेल, परंतु दान दिलाय. 2 धावा. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होणार का. आणि 3ही धावा कन्वर्ट होत आहे. 3 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या वाढताना दिसते. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय विजयजी निकम साहेब, सचिव विजयजी निकम साहेब हे इथे उपस्थित आहे. विजय निकम, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आई तुळजाभवानी, आई एकवीर आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. या क्रीडानगरीमध्ये आणि त्यांचा सन्मान मी प्रशांत पाटील आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करायचा आहे. आपण वाढदिवस 29 माझ्या बरोबर राज कस्तुरे सर हे जुडलेले आहेत. खूप चांगल्या समालोचनाची भूमिका आपण त्यांच्याही माध्यमातून पाहत आहे.
यावेळेला मिड विकेटला उडवलाय शॉर्ट आर्म पुल. आणखीन एक धमाका अजितच्या बॉट मधून बॉल सीमा पार आलाय षटकार. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आहे. कमबॅक केला. टिट फॉर डॅट. इतका जवाब पत्थर से. 7 बॉल मध्ये 15 करायच्या राज सर. सामना चुरशीचा झालाय. सामना अटीतटीचा झालाय. 7 बॉल 15 करायचे आहेत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका बसलाय परंतु इथे पहा 2 धावा मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? 2च धावा. 2 धावा बरोबर ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 38. 6 बॉल करायचे आहेत 13. 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. काय होणार, काय बिघडणार असं म्हणतात ना, एका संगीताने मन तल्लीन होतं. एक ऐकत संगीत, एक सुमधुर संगीत. आमचे रोहित जी डीजे मास्टर. सहा बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. जर संघ जिंकला सोंडोली टीम तर विजयजी निकम यांच्याकडून रोख रुपये 1000 रुपयाचं कॅश प्राइज अगदी त्यांच्या माध्यमातून जमा झालाय. 6 बॉल 13 धावा. पहिला बॉल इथे पहा. पहिला बॉल सॉफ्ट हँडने ढकललाय. बॉल चालाय कव्हरला. मिळते सिंगल. सिंगल बरंच समाधान मानावं लागेल. अजित पाटील कडे स्ट्राईक असणं फार गरजेचं आहे आणि तोच चाललाय सध्या. तशाच प्रकारचं चित्र मैदानामध्ये घडतंय. 5 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. मॅच ऑन ए. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना झालाय. 5 बॉल 12 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. कहाणी में ट्विस्ट. सामन्यामध्ये पुनरावृत्ती. 5 बॉल करायच्या 12. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला बॉल आहे. भन्नाट वेग धारण केलाय. अगदी बंदुकीच्या गोळीनुसार अजित पाटीलला अक्षरशः चकून गेलाय. चांगल्या बॉलची सांगता होती. चांगल्या बॉलची पिचिंग होती. 4 बॉल 12 धावांची आवश्यकता. मॅच अजून ऑन आहे माझ्या मित्रा. सामना अजून संपला नाही. मॅच ऑन आहे. व्हॉट अ मॅच. 4 बॉल 12 धावांची आवश्यकता. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपला चाललाय. सिंगल मिळते. दुसरा धाव मिळणार का? इथे थ्रो खराब झालाय. दुसरी धाव देखील वेगाने कन्वर्ट होते. चुकी झाली त्या चुकीचा भूदंड भरावा लागेल. 3 बॉल 10 धावांची आवश्यकता. प्रेशर वाढतोय. दिलो की धडकणे बजाने वाला सामना. अंगावरती शहारे निर्माण करणारा सामना दीपक लाड. 3 बॉल 10 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे माझ्या मित्रा. व्हॉट अ मॅच. 3 बॉल आणि 10 धावा. काय सामना रंगलाय. ना कद बड़ा ना पद बड़ा. जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. 3 बॉल 10 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय सामना झालाय. सामना चुरशीचा झालाय. मी हार मानणारा नाही. मी सहज गुडघा टेकणारा नाही. बॉलर पुन्हा एकदा तयार. किरण निघालाय. यावेळेला पहा चांगला बॉल आहे. बीट केलाय. चकून गेलाय. आता 2 बॉल आणि 10 धावा. त्याचबरोबर सन्मानी आदरणीय भरतदादा कांबळे तुमचंही मी स्वागत करतोय या विठ्ठलाई देवी चषक 2025 मध्ये. 2 बॉल आणि 10 धावा. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर मारावा लागेल. या स्पर्धेमध्ये बनून राहायचंय टीम सोंडोली. अजित पाटील
2 बॉल 10 धावांची आवश्यकता. इथे पहा लॉंग द ग्रास चाललाय. एकच रन इथे दुसरी धावेचा प्रयत्न. दोन्ही धावा कन्वर्ट होत आहे. आता 1 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. एका बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. सामना चुरशीचा झाला. अखेरच्या क्षणापर्यंत रंगला. अजित पाटील धडपड करत होता परंतु त्या बॉलरचं मी कौतुक करेल. काय गोलंदाजी हाताळलाय संतोष. अप्रतिम गोलंदाजी. 1 बॉल मध्ये 8. यावेळेला फ्लिक केलाय. बॉल चाललाय सीमा पार. आलाय चौकार. धावा मिळतात 4 आणि 3 धावाने सोंडोली टीम पराभव झालाय. अभिनंदन टीम. दोन्ही टीमने चांगला खेळ केलाय. अभिनंदन टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स आमेनी. अभिनंदन टीम हार्डलक अजित पाटील आणि आर्मी.